नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. कळे या कळे रूप ते ज्ञान होता, तेथे आटली सर्व साक्षी अवस्था. मना उन्मनी शब्द कुंठित राहे, तो रे तोची तो राम सर्वत्र पाहे. मागील श्लोकात सद्गुरु कृपेने परमात्म स्वरूपाचे ज्ञान होईल हे समर्थांनी सांगितले व या श्लोकात त्यांनी आपल्याला असे ज्ञान झाले म्हणजेच परमात्म्याला आपण जाणले तर आपली अवस्था कशी होईल ते त्यांनी सांगितले आहे. समर्थ म्हणतात की एकदा का आपल्याला कळले की आपल्या देहामध्ये जो आत्मा आहे हा त्या परमात्म्याचाच एक अंश आहे. इतकेच नाही तर प्रत्येक प्राणी मात्रात देखील त्या परमात्म्याचाच अंश आहे. त्यामुळे आपण सारीच त्याची लेकरे आहोत. आपला परका असा भेदभाव नाही. जो भेदभाव आपण करत होतो तो अहंकारातून निर्माण झालेला होता व आता आपण अहंकार टाकून दिला आहे. त्यामुळे आपली देहबुद्धी टाकून दिली आहे. मनाच्या निर्मळ अवस्थेत सद्गुरूंनी आपल्याला त्या परमात्म्याचे ज्ञान करून दिले आहे व त्यातून आपण बोध घेतला आहे की देह आणि आत्मा यातील द्वैत नाहीसे झाले असून आपण अद्वैती झालो आहोत. हे ज्ञान आपल्याला मिळाल्याने आपल्याला हे कळले की सर्व जग एका परमात्म्याच्या साखळीने एकमेकास जोडले आहे. त्यामुळे आपली अवस्था मी तूपणाची झाली पोळवण अशी झाली आहे व आपण आता कुणी वेगळे नाहीतच, त्या परमात्म्याचेच आपण अंश आहोत हे ज्ञान आपल्याला होते. या अवस्थेमध्ये अहम ब्रह्मासी अशी आपली अवस्था होते. मन उन्मन होते. एका चैतन्याने वात्सल्याने आपले मन भरून येते. सद्गतीत होते. आपल्यातला अणू रेणू चैतन्यमय होतो. मन मोकळे होते. या अवस्थेचे वर्णन करण्यासाठी सगळे शब्द भांडार अपुरे पडते. परमात्म्य स्वरूपाशी आपण एकरूप होत आहोत हा अनुभवच मुळी शब्दातीत आहे. शब्द भांडार त्याला अपुरेच पडणार. एखाद्या ठिकाणचे सृष्टी सौंदर्य किंवा दुःखाचा प्रसंग वर्णन करताना आपण कुंठित होतो, सद्गतीत होतो व आपल्याला शब्दही आठवत नाही. अति आनंदाने तर मनुष्याचा ऊर इतका भरून येतो की त्याची अवस्था उन्मनी अवस्था होते. शब्द अपुरे पडतात. ह्या अवस्थेला साधक आला म्हणजे खरा भाग्यवान म्हणावा लागेल, कारण या अवस्थेत त्याला सर्वत्र परमात्माच म्हणजे तो रामच दिसत असतो. सारी सृष्टी राममय, दुसरे काहीही नाही. भक्त भगवंत सारे ब्रह्मांड सर्व एकाच ठिकाणी आपल्याला सामावलेले दिसते. अशी अवस्था म्हणजे जन्माचे सार्थक करणारी अवस्था. या अवस्थेत आपल्याला तोची तो राम सर्वत्र पाहे असे होते. अर्थातच ही अवस्था प्राप्त होण्यासाठी सद्गुरूंची मदत घ्यावी लागते, कारण ज्याने त्याला जाणले आहे तोच आपल्याला रस्ता दाखवू शकतो. म्हणून दृढ श्रद्धेने आपण परमात्म्याचे चिंतन करावे व त्यालाच जाऊन मिळावे हा समर्थांचा उपदेश आहे. जय जय रघुवीर समर्थ.